सो नॉर्मल निडलने मी ही सुंदर अशी डिझाईन कशी बनवलेली आहे तर चला बघूया. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीवीआर डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सो इथे मी एक डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी आधी तिला ट्रेसिंग करून घेतलेली आहे. सो ट्रेसिंग करून झाल्यानंतर इथे तुम्हाला मिडलला दिसलंच असेल की मी कुंदन लावून घेतलेले आहेत राऊंड शेपचे. सो राऊंड शेपचे कुंदन लावून झाल्यानंतर आता आपली जी वेल आहे तिथे मी कट पाईप बीडचा वापर केलेला आहे. सो इथे मी गोल्डन कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि इथे मी नॉर्मल निडलने त्यांना स्टिच करून घेते आहे. नॉर्मल निडलने बीड वगैरे कसे स्टिच करायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा. सो इथे पूर्ण प्रत्येक डिझाईनसाठी मी फक्त आणि फक्त इथे कट पाईप बीडचाच वापर केलेला आहे आणि कट पाईप बीडने खूप सुंदर अशी मी फिनिशिंग दिलेली आहे या डिझाईनला. सो इथे आपली पहिली वेल तर झालेली आहे. सो असेच आपण दोन्हीही वेली करून घेऊयात. सो पहिली वेल झाल्यानंतर आता आपली जी शेवटची वेल आहे तीसुद्धा इथे मी कट पाईप बीडने करून घेतलेली आहे. सो त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत लीफ. सो तुम्हाला इथे वेलीवरती लीफ दिसतच असतील, तर ते लीफ आता आपण त्याच कट पाईप बीडने डिझाईन करणार आहोत. सो इथे मी कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि इथे मी लीफचं डिझाईन करते आहे. सो इथे मी कट पाईप बीडचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही शुगर बीडचा सुद्धा इथे वापर करू शकता. सो इथे लीफ डिझाईन करून झाल्यानंतर आता बाजूची जी डिझाईन आहे तिथे सुद्धा मी आता कट पाईप बीडने वर्क करून घेते. सो तुम्हाला आता इथे दिसतच असेल की तिथे राऊंड शेप आलेला आहे, हाफ राऊंड शेप. सो हाफ राऊंड शेपमध्ये आपल्याला सिंगल बीड लोड करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम परफेक्ट जो शेप आहे तो परफेक्ट येईल. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आहे फूल बनवण्याची. सो इथे आधी आपला जो कुंदन बीड आहे त्याच्या साईडने सुद्धा मी सर्कल शेपमध्ये कट पाईप बीड लावून घेतलेले आहेत आणि तिथे कट पाईप बीड लावल्यानंतर आपला प्रत्येक सिंगल कट पाईप बीड आहे तिथून आपल्याला निडलने ते लॉक करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला जो सर्कल आहे तो परफेक्ट त्याच्यावरती फिक्स होऊन जाईल. सो इथे फूल छान डिझाईन करण्यासाठी मी रेड कलरचा थ्रेड घेतलेला आहे, एम्ब्रॉयडरी थ्रेड, आणि त्याने आता मी सुंदर अशी डिझाईन क्रिएट करणार आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की मी पाकळी अशी बनवलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच मिडलने आपल्याला थ्रेड काढून आपला जो एका साईडचा थ्रेड आहे तो आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. ते करून झाल्यानंतर अगेन आता आपण ही जी पाकळी आहे त्यातून निडलचा जो पार्ट आहे तिथून आपण निडल वर काढणार आहोत. सो इथून निडल वर काढल्यानंतर अगेन आपली साईडचा जो पार्ट आहे तिथून आपण निडल खालच्या साईडने बाहेर काढणार आहोत. तिथून बाहेर काढून झाल्यानंतर अगेन आपल्याला सेम करायचं आहे. अगेन आपल्याला मिडलमधून निडल बाहेर काढून आपला जो साईडचा थ्रेड आहे तो लॉक करून घ्यायचा आहे.
तर इथे सुंदर असे आपले फूलसुद्धा छान तयार झालेले आहेत. सो इथे आपलं फूलसुद्धा छान तयार झालेलं आहे. सो मी तुम्हाला जवळून त्याचा लुक दाखवते आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर डिझाईन क्रिएट झालेली आहे आणि आपले फूलसुद्धा खूप छान दिसत आहेत. सो तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल, ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.